स्वागत आहे माझ्या एक आताच्या ब्लॉगमध्ये. मयुरी, तुम्ही सगळे कशा आहात? मस्त मजेत. आणि झालं बघा सगळ्यांचं जेवण वगैरे. 2-3 दिवस आपल्या ब्लॉग टाकताना आले कारण की मी आईकडे गेले होते. 2-3 दिवस आपल्याकडं म्हणजे कोकणात पालखी असते शिमगावचं. मग आईकडे 2-3 दिवस होते. कालच संध्याकाळी आले मी. काल सकाळी पालखी आली. एकदा बस सकाळी पालखी आली आणि मग मी संध्याकाळी आले निघून. पालखी आली सांगते बघा. मग काल दुपारी पालखी आली आणि मग संध्याकाळी मी आले. कशी बोलते बघा. संध्याकाळी आले मग आणि मग रात्री पण व्हिडिओ लाईव्ह घेताना पण लाईव्ह पण घेऊ वाटत नव्हती कारण की तब्येत ठीक नाही. तिकडच्या पाण्यात पण थोडा बदल होतो. तिकडच्या पाण्यात पण बदल होतो ना. मग तब्येत पण माझी खूप डाऊन झाली कारण की पाण्यात बदल झालं. पोट पण बिघडलं माझं. जुलाब वगैरे पण सकाळपासून तेच झालं बघा. एकदम अशुद्ध पाणी आलं आहे माहिती आहे का. एवढं थकून गेले. लाईव्ह पण नाही आणि काय पण नाही कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी बघावं लागतात. सासर आहे, माहेर आहे, सगळं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात, बघावं लागतात. गप ना, ऐक ना. आणि सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायला लागतात मला एकटीला. मुलं आहेत, त्यांचा अभ्यास, ट्युशन, हे ते सगळं आहे. त्यांचं खाणं पिणं, घरदार, सासर माहेर, सगळ्या गोष्टी बघावं लागतात बरं का. त्यामुळे मला लाईव्ह पण घेता आणि व्हिडिओ पण टाकता नाही आले. सगळ्या गोष्टी गप ना मला त्यांच्या कमेंट. आणि त्याच्यातच ती देवाचे व्हिडिओ टाकते, हे टाकते. त्याच्यातच ह्या एका नालायक कुत्री का कुत्रा आहे काय माहीत नाही. एवढा वाईट कमेंट करतोय नालायक त्याला. अरे तुला एवढं जर हाऊस आहे ना तर तुझ्या घरात रांडा पोरांना काय उघड्यावर टाकलेस का? स्वतःच्या रांडा पोरांना उघड्यावर टाकता, दुसऱ्यांच्या वाऱ्यावर टाकता आणि दुसऱ्यांच्या घरात काय चालले ते बघता. हां कुत्र्यानं जरा तरी अक्कल घ्या. कुठली रांड आहे का कुठला हाडकाव आहे काय माहिती. मला रे तोंडात हंगांची काय येतं. हां माणूस कुठल्या प्रसंगात आहे, कुठलं काय आहे काय नाही. हां नालायकानं तुम्हाला थोडी तरी इज्जत आहे का नाही का? माणूस आहे तर माणसाची किंमत तरी ठेवा की थोडी तरी. हां का सगळं विकून टाकलं. काय कमेंट कराव्या काय नाही. समोर लेडीज आली म्हणते तिला काय पण बोलायचं. आग एक रान लेडीज पुंडिकाने तुम्ही लेडीज असून सुद्धा दुसऱ्या लेडीजला पण अशा कमेंट करताय नालायकानं. नाली कुठल्या मुंडग्या आहे, झवाड्या काय माहिती. हां माझ्या नादाला लागू नका. मी आधीच सांगते मला अजिबात हे करू नका. एवढ्या वाईट मित्रांनो एवढ्या वाईट कमेंट करतात. एवढ्या वाईट कमेंट करतात. माणूस देवा धर्माच्या दिवशी बसला आहे तिथे काय झालं आहे किंवा देवधर्म आहे किंवा काय. हां जे देवधर्म पाळत नाही ना ते तर वाईटच कमेंट करणार, चांगलं कमेंट करणारच नाही. हां होळी ही आपण सगळ्यांनी साजरी करतो. एकाने नाही सगळीजण साजरी करतात. होळी हा सगळ्यांचा सण असतो आणि आमच्या कोकणात तर जास्त असतो होळीचा सण. आणि तुमच्या असल्या कमेंट घाणेड्या तुम्हाला पहिल्यानं तुम्हाला घरात मान नाही म्हणून कुत्र्यानं बाहेर कुत्र्यासारखं माहिती आहे का. कारण की तुम्हाला घरात 0 किंमत आहे तुमच्या आयुष्याला. मग तुम्ही बाहेर येऊन भुकता कुत्र्या. बाहेर पण तुम्हाला किंमत नाही आहे. बाहेर तर असं पायाखाली लुडून जात कोणाच्या. समजलं काय. लांबूनच भुकणं तुमच्याकडे दम नाही जवळ येऊन भुकायची. काय कमेंट कराव्या काय नाही. आणि किती वेळा तुम्हाला तेच सांगून कंटाळा आला आहे मला पण. मी आज किती म्हणजे लक्ष देत नाही. जाऊ दे मरू दे. हां स्वतःच्या आई बहिणीला रस्त्यावर सोडले काय, वाऱ्यावर सोडून दुसऱ्यांच्या घरात काय चाललं ते बघता काय. हां तुम्हाला कुणी अधिकार दिला रे. स्वतःचं बघा की स्वतःच्या घरात खाण्याची मुसीबत आहे आणि दुसऱ्यांचं काय तुला होता बेवडे कुठले. ह्याच्याने स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेताय तुम्ही. समजलं ना. तुम्हाला बघवत नाही दुसरा माणूस पुढे गेला कारण की तुम्ही तर नरकातच लोळत राहणार आयुष्यभर. त्याच्यातच लोळत गटारातच लोळत राहणार आयुष्यभर गटारातच लोळत. आणि दुसऱ्याचं वाईट केलं ना तुमच्याकडे चांगलं होणार नाही. तुमचे आयुष्य वाटवत होणार आहे नाहीतर. आणि परत ज्ञान शिकवतात. मुलांसमोर अशा गोष्टी करता का. आम्हाला कळतं मुलांसमोर काय करायचं. तुम्ही काय लायकी तुमची लायकी बघ. तुम्ही तर सोशल मीडियावरती येऊन दुसऱ्यांना बोलता काय तुझी स्वतःची लायकी बघा. तुमची तर इथं असते ना तर अशा कमेंट केल्यानंतर कुठे येत आहे म्हणून तुम्ही अशा कमेंट करताय.
भाडखावानं. तुम्हाला एवढं समजलं असतं ना ते कोणाचे कोण आहेत, कुठले आहेत, काय आहे, कुठच्या गावची काय आहे, आपल्याला चांगलं बोलता येतं तर वाईट पण बोलू नये आपण, एवढं समजलं ना भरपूर झालं असतं. ह्याच्यावरून तुमची लायकी समजते. तुम्ही दुसऱ्यांना काही ज्ञान शिकवता, दुसऱ्यांना ज्ञान शिकवायच्या अगोदर स्वतः बघा किती ह्याच्यात पाण्यात घातले, समजलं का? तुम्ही किती धुतलात अन्नाच्या, करून करून दमलाय आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवता का अजून? हां, देवाने चांगलं बोलायला शिकवलं, वाईट बोलायला शिकवलं आहे. आपल्याला नाही पटत ना व्हिडिओ किंवा नाही पटत आपल्याला म्हणे तर नाही बघायचं, नाही बोलायचं, पुढं जायचं, रस्ता बदलायचा तुमचा. तुम्हाला कोण जबरदस्ती सांगतो का हात धरून पकडतो का? व्हिडिओज बघा, चॅनलवरतीचे हेच करा, कमेंटच करा. प्रत्येकाला प्रत्युत्तर देता येतं, समजलं ना? प्रत्येकाच्या नादाला लागत नाही मी, समजलं ना? तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? तुम्ही गाढवाला बोलायची चौक आहे, गाढवा पुढे वाचतो कालचा गोंधळ बरा होतो, किती गाढवाला बोलते, गाढवाला काहीच कळत नाही. तसं तुम्ही गाढवा वाईट कमेंट करणारे सगळे. तुम्ही चांगले असतं ना तर आज सृष्टी कुठच्या कुठं गेली असते. तुमची दृष्टिकोन बघण्याचे दृष्टिकोन वेगळे, चुकीचे, पुन्हा सृष्टी अशी नाहीतर आज तुमचे जर दृष्टिकोन चांगले असते ना तर आज एवढी वर्ष मुलं पण घाबरले नसते. एवढ्या वर्ष मुलांना पण घाबरून लागतात का? तर तुमच्या असं नालायका कृत्यावर घाबरतात. एवढी पोरं 2-3 वर्षाची मुलं तुम्ही बघा, तेवढं तुमचं बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, समजलं काय? आत्ती झाली तर मातीच होते, नाहीतरी किती तुमची बुद्धी भ्रष्ट आहे बघा. हां, किती तुम्ही वाचणे आहेत जाता बघा. समोर लेडीज बघितले की तुम्हाला काय कमेंट करावं सुचत नाही नालायकानं. हां, लायकीत प्रत्येकाला नवरा आहे, प्रत्येकाला मुलं आहेत, प्रत्येकाचं घर आहे, संसार आहे, लेकरं बाळा आहेत, सासर आहे, माहेर आहे, भाऊ बहिणी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्यासारखं वाऱ्यावर सोडलेलं नाही आहेत तुम्हाला. एवढं समजलं असं ना खूप झालं असतं. आपण जाताना पण येताना खूप मोंगळ येतो आणि जाताना खूप मोंगळ येतो. तुम्हाला कुठलीच गोष्ट कळत नाही, काय बोलावं समोरच्या व्यक्तीला, काय कमेंट करायला. माझ्याबद्दल तर एवढं कुठाने करतात ना, तिकडं जळून खाप व्हा, तिकडं रांगोळी होते तुमची माझ्या कुठाने. माझं जर आयुष्य माझं जर हे करत असेल ना, माझं जर वाईट करत असेल ना, काय मुली ना एवढी सवय आहे की दुसऱ्यांच्या सीसीवर बसून काही चाललं नाही, काय नाही. हेच काम आहेत का? तुम्ही घरात बायका तुमच्या पोराबिरांना लेकरावाल्यांना काही शाळा वेळ शिकवता का नाही का? त्यांना पण वाऱ्यावर सोडले, तशी तू वाऱ्यावरती फिरता तुम्ही तशी. हां, जशी तुम्ही लोकांची घरं घेता तुमच्या वाऱ्यावर फिरता, तशी तुमच्या पोरावाल्यांना पण तसं फिरवले वाटतं. अरे तुम्हाला आज वळत तर तुमच्या मुलावाल्यांना वळत लागणार आहे, समजलं का? हां, हे जे बाई असून सुद्धा बाईलागिरी करतात ना, बाई असून सुद्धा, एक पुरुष असून सुद्धा, पुरुष आहे ना त्यांनी बांगड्या भरून साडी घालून कपाळाला कुंकू लावून फिरावं मला वाटतंय. हां, आणि बाई असून सुद्धा समोरच्या व्यक्तीला काय कमेंट करावं कळत नाही, अक्कल नाही त्या बाईला. की काय बाईच्या आयुष्यात शून्य किंमत आहे. अरे आलोय कशा जन्माला आपण, कशासाठी आलोय तेच तुम्हाला कळलं नाही आतापर्यंत नालायकाने. म्हणून असं तुमच्या कमेंट आहेत. दुसऱ्यांचं वाटत बघता, ह्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, तुम्ही तिथे जाऊ नका, तुम्ही तिथे जाऊ नका, तुम्ही तसं करू नका, तुम्ही असं करू नका. ह्याच्यातच तुम्ही गेला. पण आम्हाला कसली सवय नाही, इथे जाऊन तिला सांगायचं, तिथे जाऊन तिला सांगायचं, तिथे येऊन इथे येऊन बोलायचं. तसले आम्ही चाड्या रांडीला पाडी कधीच केलं नाही आतापर्यंत. आम्हाला सवयच नाही तशी, समजलं ना? स्वतःच्या घराला दाराला उघड्यावर पाडून वाऱ्यावर सोडून तुम्ही जे दुसऱ्यांचं धुणं धुता ना ते बंद करा. स्वतःचं घरदार वाऱ्यावर टाकले नाही आणि दुसऱ्याचं धुणं धुवत बसता, ते बंद करा आधी पहिलं. जसं का आम्ही यांचं 5-50 खाली राहायचं. दिलं घेतलं तर तुम्ही किती बोलाल, देत नाही घेतलं तरी तुम्ही एवढं बोलता. दिलं घेतलं तर किती बोलाल तुम्ही लोकांना, किती बोलाल? हां, तुमची 5 पैशाची कमाई नाही का, 5 पैशाची आम्हाला मदत नाही, कसलं काय नाही, तरी तुम्ही एवढं बोलता. मदत करायची तुमची लायकी पण नाही, बोलायचं तुम्ही नाही बोलायला. मी तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण की आपण जे चुकत आहे ते चुकत नाही, समजलं ना? त्यामुळे माझ्या नादाला लागूच नका कोणी. मी जशात तशी उत्तर देणार, ती कोणी असू. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, माझ्या वाट्याला जायचं नाही कोणी. मी किती वेळा तरी सांगितलं, बिनकामाचं लेडीज पण खूप खातात पाठीमागं आणि जेंट्स पण खूप खातात मागं उगाच चॅनलवरती. हाच पुढे गेला आणि तोच मागायला. तुम्ही जा ना, तुमच्या पक्षाने पुढे जा, तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करा. दुसऱ्यांनी काय केलं तुमच्या कशा पोटात दुखायला पाहिजे? तुम्ही करा सगळ्या गोष्टी.